नॅचरल ऑर्गॅनिकच्या नावाखाली आपण किती दिवस मुलांना बाजारातली महागडी फळं विकत घेऊन देणार ना? त्यापेक्षा येणाऱ्या पिढीसाठी ही अशी गावठी झाडं आपण जपूयात जे आपल्याला फळंही देतील आणि जंगल सुद्धा निर्माण करतील. चला तर जाऊया अशाच एका गावठी फळांच्या जंगलात जे आपल्या पूर्वजांनी आपल्या पिढीसाठी राखून ठेवलंय. तिथली रानफळं आपल्या हाताने तोडूयात आणि कोकणातल्या उन्हाळ्यातल्या इकॉलॉजिकल रेसिपीज अनुभवूयात. हा 500 वर्ष जुना रायवळ, देवाचा आंबा, ज्याला असतो होळीचा मान. रायवळच्या रायतापुढं हापूस सुद्धा झक मारतो. ज्याला गिरोबा म्हणून पुजतात ना, तो हा गावठी फणस. परदेशात फणसाला विगन मीठ म्हणून मागणी आली आहे, पण आपल्या फूड कल्चरमध्ये तो हजारो वर्षांपासून आहे. निसर्गानं लावलेली ही कोकमं, गार्शिनिया इंडिका, याची सोला, सोलकडी, आगळ, अमृत कोकम, बियांचं बटर, सगळंच प्रचंड आरोग्यदायी, जणू सह्याद्रीचं तांबडं शुद्ध रक्त. गावठी काजूच्या बोंडूचा व्हिटॅमिन युक्त रस, लाल भडक चाफरा, टपोरी गावठी जांभळा, वटांबे, चारा, करवंदा, आमच्या काळजात गोड शहाळी भरली म्हणतात ना, ती ह्याच गावठी माडाची. शेकडो वर्षांपूर्वी पूर्वजांनी लावलेली, तांबड्या मातीतली खनिज शोषून आकाशाला भिडलेली, फवारणीशिवाय झाडांवरच नैसर्गिकपणे पिकणारी ही फळं केवळ माणसांनाच नाही तर पक्ष्यांना, प्राण्यांनाही जगवतात. तर करूया सन्मान ह्या राखणदारांचा, ज्यांनी जपलंय फळांचं जंगल येणाऱ्या पिढ्यांसाठी.